हॅशटॅग नंबर 40 मध्ये मोहिते सर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत। या हॅशटॅगमध्ये आपण पेपर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचा डेप्रिसिएशन जो प्रॉब्लेम आहे आपला, त्यामध्ये रिड्युसिंग बॅलन्स मेथड रहासन पद्धत या विषयाचा पुढचा प्रॉब्लेम तुमच्या समोर मी मराठीत सादर करणार आहे, पण इंग्लिशमध्ये सांगणार आहे। प्रॉब्लेम हा तुमच्या समोर आम्ही आत्ताच दाखवणार आहे। कसा दाखवणार आहे मी आत्ता स्क्रीनवर जो दाखवणार आहे तो मराठीत सोल्युशन सकट असेल, त्याचा रेफरन्स म्हणून तुम्ही वापर करणार आहात। आणि आता तो तुम्ही पाहिला असेल। तर मला काय तुम्हाला सांगायचं आहे त्या विषयाकडे मी महत्त्वाचं येतो की आता सगळ्यांना माहिती आहे की कोरोना सदृश्य परिस्थिती संपूर्ण जगभर आहे, त्यामध्ये भारतात पण आहे। त्याप्रमाणे काही अभ्यासक्रम हा मायनस केला जाऊ शकतो, पण मी सगळा अभ्यासक्रमच का तुमच्या समोर मांडायला लागलो ह्याचं मुख्य कारण काही विद्यार्थ्यांचे मला फोन आलेले होते की सर अमुक अमुक अभ्यासक्रम आपल्या 12वीच्या टॉपिकमधनं शासनानं, म्हणजे थोडक्यात आमच्यासारखी जी तज्ज्ञ पॅनल मंडळी आहेत की शासनाने एक 25% अभ्यासक्रम रिड्यूस करा, म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स बद्दलच आपण बोलतोय। त्याप्रमाणे रिड्युसिंग डेप्रिसिएशनची जी मेथड आहे, रिड्युसिंग बॅलन्स सिस्टीम, बरोबर आहे, डिमिनिशिंग बॅलन्स सिस्टीम, त्याप्रमाणे कमी झालेलं आहे। मग हे का? तर मी त्यांना एक सल्ला दिला की आयुष्यात ज्या वेळेला तुम्ही हा अभ्यासक्रम जरी म्हणत असला, 12वी पुरता विचार जरी करत असला, आपल्याला एक सुवर्ण संधी काय मिळालेली आहे, ऑनलाईनच्या माध्यमातून बोलण्याची, जी यापूर्वी फारशी नव्हती। परदेशामध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी म्हणा, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीज वगैरे, केम्ब्रिज वगैरे XYZ ठिकाणी वापरलं जायचं, आणि त्याप्रमाणे आज आपल्याला ही मी सुवर्ण संधी म्हणतोय। कोरोनाला ही सुवर्ण संधी नव्हे, आपण डिसएडव्हान्टेजेस कन्वर्ट इनटू ॲडव्हान्टेजेस या विषयावर बोलतोय। अडचणीतून मार्ग काढणे, स्वॅट ॲनालिसिस, तुमची स्ट्रेंथ ओळखायची, बरोबर आहे, तुमचे विकनेसेस ओळखायचे, थ्रेट्स काय आहेत, बरोबर आहे, आणि त्यानंतर आपली स्ट्रेंथ काय। तर ह्या पद्धतीने जे काही स्वॅट ॲनालिसिस आहे त्याच्यावर एक माझा वेगळा व्हिडिओ नंतर तयार होईल, त्यावेळेला आपण त्याच्यावर सखोल बोलू। तर त्या पद्धतीनं आता हा अभ्यासक्रम जरी तुमचा मायनस झाला असेल, मी रिपीट करतो माझा शब्द, हा अभ्यासक्रम जरी तुमचा म्हणजे आपला पेपर फर्स्ट UA, पेपर सेकंड UB ज्याची चर्चा झाली, आणि पेपर थर्ड UC यामध्ये जरी हे अभ्यासक्रम मायनस म्हणजे 25% जरी मायनस बोर्डानं अपरिहार्य कारणास्तव केले, मुद्दाम केलेले नाही। एक वाक्य कायमस्वरूपी ठुणगाड बांधायची वाक्याची की मुद्दाम झालेली नाहीये। ही का झालेली आहे? तर ही परिस्थिती महामारीसारखी संपूर्ण जगाच्या समोर आली, त्याबरोबर ती भारताच्या समोर आली। मग तुम्ही हे रेफरन्सेस तुमच्या भावी भविष्यासाठी हे टॉपिक कुठं ना कुठं तरी उपयोगी तुम्हाला पडणारच आहे। म्हणजे तुम्ही जी एखादी गोष्ट शिकला ती कधी वाया जात नसते। याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो। आपण स्विमिंग शिकलो, आता तुम्हाला काय मायकल फेल्प्स बनायचं नाही असं गृहीत धरूया आपण, ज्यानं 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती गोल्ड मेडलिस्ट ऑलिम्पिकमध्ये मिळवली, बरोबर आहे। पण तुम्हाला तसं काय बनायचं नाही, म्हणून तुम्ही जर स्विमिंग म्हणजे पोहणे शिकला, शब्द काय, पोहणे शिकला, तर ते काय आयुष्यात कुठं वाया जात नाहीये। तुम्ही काय म्हणणार, माझ्याजवळ सायकल आहे, 4 व्हीलर आहे, माझ्याजवळ हेलिकॉप्टर आणि XYZ गोष्टी आहेत, बरोबर आहे, की ज्या येऊ शकतात किंवा माझ्याकडे ऑलरेडी माझ्या खानदानी पद्धतीने उपलब्ध आहेत। मग स्विमिंगची काय गरज आहे, पण कुठं ना कुठं तरी ते आयुष्यात उपयोगी पडणार आहे। तसं एखाद्याला ड्रायव्हिंग शिकण्याची कला असते, एखाद्याला पेंटिंग करण्याची कला असते, म्हणजे शिकण्याची, म्हणजे शिकल्यानंतर तो तज्ज्ञ होतो, हेच मी तुम्हाला सांगतोय। आता तसं बघायला गेलं तर टायपिंग हे जवळपास आउटडेटेड झाले, म्हणून मी तिकडेच मार्ग घेऊन येतो। पण मी डायरेक्ट कॉम्प्युटर ऑपरेट करतो ना,
पण जर समजा तुम्ही टायपिंग शिकला, वाक्य माझं मी रिपीट करतो, काय टायपिंग शिकला आणि कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर बसला तर तुमचं स्पीड वाढणार आहे. इवन तुम्हाला मोबाईल स्पीडनं ऑपरेट करता येणार आहे. तसंच शॉर्ट हँड नावाची एक कन्सेप्ट होती. शॉर्ट हँड टायपिंग मधलाच हा पुढचा टप्पा आहे की ह्या याच्याप्रमाणे तेही बऱ्यापैकी हे होत होतं. तर म्हणजे थोडक्यात आउटडेटेड व्हायला लागले. पण हे अभ्यासक्रम जर आपण शिकलो तर ते आयुष्यात कुठं ना कुठं तरी उपयोगी पडतात. म्हणून माझे परमनंट वाक्य आहे की मनुष्य हा प्रत्येकाच्या अंतिम स्टेजपर्यंत विद्यार्थीच असतो. कुणाला गार्डनिंगची आवड असेल, कुणाला प्राण्यांची आवड असेल, आणखीन कुणाला कुठली पण आवड असू शकते. तर ही आवड इतरांना काय वाटणार आहे, काय हिची गरज आहे, पण गरज ही आहे. लक्षात आलं. पेंटिंग कलेची काय गरज आहे, आज कॉम्प्युटरवर आपण हे करू शकतो. अरे होय, पण बेसिक जे आहे ते बेसिक कधी चुकत नसतं. ज्या क्षणाला तुम्हाला ते बेसिक म्हणजे अचानक काही अपरिहार्य कारणास्तव तुम्ही पाण्यात पडला तर तुम्हाला पोहता आलंच पाहिजे ना. मग कोणतंही शिक्षण हे आयुष्यात वाया जात नसतं. हा, आता तुम्ही जर एक्झाम पुरतं जर टार्गेट तुमचं असेल तर ते व्हिडिओ फक्त पहा, त्यांचा अभ्यास करा. आणि एक्झाम ओरिएंटेड जर बनायचं असेल, एक्झाम ओरिएंटेड, तर माझे पुढचे अभ्यासक्रम चालूच आहे. खरं मला ही संधी होती की मी हे टॉपिक मायनस करण्याची. पण समजा तुम्ही एमकॉमला गेला, बीकॉमच्या पुढच्या वर्षात तुमचं काम करत, स्वयंरोजगार करत, रोजगार करत, तुमचं काम करत, ज्या क्षणाला तुम्ही पुढच्या स्टेजीस पुढे सरकत जाणार. कारण ज्या लोकांचं शिक्षण अपुरं पडतं ते आयुष्यात अपुरे पडतात. हे माझं वाक्य नाही. 1995च्या टप्प्यात डायरेक्ट मी तुम्हाला घेऊन जातो. 1995, आता आपण 2020ची चर्चा करतोय. मी 1995ला तुम्हाला घेऊन जातो. त्या ठिकाणी आमचा एक विद्यार्थी चंद्रकांत मलकर नावासकट सांगतो, कुसगावचा तो होता. त्याच्या वडिलांनी मला एक सांगितलेलं वाक्य मला कायमस्वरूपी लक्षात राहिलं. बघा, 1994-95च्या इतिहासातल्या कथा मी तुम्हाला सांगायला लागलो. तर काय वाक्य होतं त्यांचं. सर म्हणले, माझ्याजवळ एवढं नॉलेज आहे, मी XYZ इंडस्ट्रीज, कृपया मी रिपीट करत नाही, विद्यार्थ्याचं नाव रिपीट केलेलं आहे, एरिया रिपीट केलेला आहे, तर XYZ इंडस्ट्रीमध्ये मी आहे, मला इतकं नॉलेज आहे. पण आता सध्या जे थातुरमातूर शिक्षण घेऊन आलेले आहेत त्याचं वाक्य त्यांच्या वडिलांचं असं वाक्य आहे. ते आमचे साहेब म्हणतात. आता हे थातुरमातूर शिक्षण कसं रिपीट करतो मी, की त्यांचा एक अनुभव 1 वर्ष 1.5 वर्षाचा असतोय आणि ते डायरेक्ट त्यांचे वरिष्ठ बनतात. बरोबर आहे. मग ज्या व्यक्तीचं आजपर्यंत अनुभवातनं घेतलेलं शिक्षण, मी रिपीट करतो, विथ एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियन्स असणारं शिक्षण असताना सुद्धा आम्हाला प्रमोशन का मिळत नाही, मीच त्यांना प्रश्न विचारला, का मिळत नाही. तर आमची चूक झाली की आम्ही 10वी नंतर परिस्थितीमुळे, म्हणजे त्यांचा तो कन्सेप्ट होता की आम्ही परिस्थितीनुसार आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही. सगळे नंतर पुढं कुटुंबाची जबाबदारी पडत गेली आणि आम्ही मागं राहिलो. पण आम्हाला आज वाईट वाटते, म्हणजे ते चंद्रकांत मलकरांच्या वडिलांचं वाक्य. आम्हाला असं वाईट वाटते की आम्ही त्यावेळेला थोडंसं हे काम करत जर शिक्षण घेतलं असतं आणि आम्ही जर एखादी पदवी जर आमच्याजवळ असती तर आज आम्हाला त्यांना साहेब म्हणून हात जोडायची वेळ आली नसती, का आली नसती. तर ते काही आम्हाला ज्या गोष्टी सांगतात त्या बऱ्यापैकी चुकीच्या असतात आणि मग आम्ही ज्यावेळेला त्यांना बरोबर करून दाखवतोय तर ते आम्हाला शाबासकी पण देत. बघा किती मजेशीर. हा ट्रॅक थोडासा वेगळा आहे, त्याच्यावर सपोर्ट आत्ता जायला नको, भविष्यात ही कन्सेप्ट जर तुम्ही आम्हाला अपेक्षित धरली की ह्याच्यावर पण जर एखादा व्हिडिओ तयार करा तर त्यावेळेला आपण तो भाग बघूया. त्यामुळं आयुष्यात शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. हे माझं वाक्य कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे आता भले ह्या अपरिहार्य परिस्थितीमुळे जरी शिक्षण 12वी पुरतं 25% जरी मायनस झालं असलं तरीही मी रिपीट करतो, तुम्ही या व्हिडिओचा अभ्यास करा. तुमचे इतर जे मित्रमंडळी आहेत की ज्यांना ह्या अभ्यासक्रमाची गरज आहे,
बोलता बोलता तुम्हाला ते बोलले तर त्यांच्याकडे सेंड करा ना. आणि तुम्ही जे हे आजचं जे शिक्षण घेतलेलं आहे भले याचा 12वीच्या तुमच्या परीक्षेपुरता, शब्द रिपीट करतो, परीक्षेपुरता जरी उपयोग होणार नसला तरी मी गॅरंटी देतो ओपन स्टँडिंग माझं इन्व्हिटेशन आहे. मी उभारून तुमच्याशी चर्चा करतोय. माझं ओपन स्टँडिंग इन्व्हिटेशन टू ऑल माय स्टुडंट्स की हे जर शिक्षण तुम्हाला उपयोगी पडलं नाही तर भविष्यात कधीही प्रत्यक्ष भेटून मला सांगा, त्यावेळेला आपण त्या विषयावर चर्चा करू. ठीक आहे. तर शिक्षण कोणत्याही क्षेत्रातलं वाया जात नसतं, हे माझ्याकडनं लिहून घ्यायचं. ओके. तर आता आपण येऊया आपला आजचा हॅशटॅग जो 40 आहे त्यातल्या प्रॉब्लेमकडे. तर तो प्रॉब्लेम आपल्या चर्चेप्रमाणे जसा ठरलेला आहे. काय ठरलेला आहे की तुम्ही जी काही कंपनी निवडाल त्याप्रमाणे मी इथं ईशा नावाची कंपनी सादर करत आहे तुमच्यासमोर, मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. ईशा अँड कंपनी स्टार्टेड इन 1 एप्रिल 14. तर कन्सेप्ट कशी होती बा, बिझनेस स्टार्टेड जो आहे तो आपण ॲझ्युम करतोय की 14लाच तुम्ही बिझनेस स्टार्ट केलेला आहे. 14 यापेक्षा जर तुमची इच्छा असेल तर चला मी 16 करतो. काय करतो? 16 करतो डायरेक्ट. 2016. ओके. तर त्यावेळेला त्यांनी बिझनेस कमेन्स्ड पण हा शब्द असतो, स्टार्ट बिझनेस कमेन्स्ड. तर त्या पद्धतीने त्यांनी तो बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आणि त्याच वर्षी त्यांनी बिझनेस स्टार्ट केल्यानंतर फर्निचर खरेदी करायला पाहिजे, तर त्याप्रमाणे त्यांनी फर्निचर खरेदी केले. ईशा अँड कंपनी परचेस्ड ₹90,000 फर्निचर ऑन 1 एप्रिल 16. आता मी दोन्ही भाषेत बोलतोय, मगाशीच आपण म्हणजे सातत्यपूर्ण आपली चर्चा चालते. दरवर्षी 1 मार्चला 10% याप्रमाणे त्यांनी आपल्या राहिलेले जे काही फर्निचरच्या ह्याच्याप्रमाणे राहिलेले म्हणजे फर्निचर तसंच आहे, पण डेप्रिसिएशनच्या रिड्युसिंग बॅलन्स मेथड प्रमाणे डेप्रिसिएशन चार्ज करायचं ठरवलं. एव्हरी इयर ऑन 1 मार्च दे चार्ज 10% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 3 वर्षासाठी फक्त 12वीचा विषय घेऊ. बरोबर, 12वीचा विषय डोक्यात ठेवून. आणि माझी आणखीन एक तुम्हाला विनंती आहे, हंबल रिक्वेस्ट म्हणा विद्यार्थ्यांना, की परीक्षार्थी बनू नका. परीक्षार्थी कधीच बनू नका. कारण परीक्षेपुरतं आपल्याला शिक्षण घ्यायचं नाही तर त्याचा व्यवहारात, व्यवसायात, नोकरीत आपल्याला भविष्यात उपयोग होणार आहे. त्यामुळं फक्त एक्झॅम ओरिएंटेड कधीही बनू नका. ओके. चला पुढे जाऊया. तर त्याप्रमाणे 3 वर्षासाठी त्यांनी काय ठरवलेलं आहे, डेप्रिसिएशन आपण चार्ज करणार आहोत म्हणजे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. आणि त्याचं डेप्रिसिएशन अकाउंट पण आपल्याला लिहून द्यायचं आहे म्हणजे दाखवायचं आहे. चार्ज 10% डेप्रिसिएशन फॉर 3 years on 2060, 70, 1780, 70 and 90. 2060, 2070, 2070, 2080 and 2090 and 2020. याप्रमाणे हे आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे फॉर 3 years. म्हणजे थोडक्यात 16 म्हटल्यानंतर 16चं कंप्लीट होईल 17ला, 17चं कंप्लीट होईल 18ला, 18चं कंप्लीट केव्हा होईल 19 आणि बॅलन्स जो असेल तो 20. या पद्धतीनं 16, 17, 17, 18, 19, 20, 18, 19, 20. बरोबर आहे ना. तर त्याप्रमाणे हा विषय कसा स्टार्ट होईल की शेवटी बॅलन्स जो राहणार आहे, मी क्लूज देत असतो तुम्हाला, काय क्लूज. त्याप्रमाणे 20ला सुद्धा आपल्याला त्याचा एक इफेक्ट येणार आहे. बरोबर आहे. कारण हे मी ज्यावेळेस प्रश्न सांगतोय, फेन आय एम टेलिंग यू अ प्रॉब्लेम, दॅट टाइम आय विल डेफिनेटली गिव्ह यू क्लूज ऑफ
सोल्युशन्स. ओके, तर आता सोल्युशन बघूया. सोल्युशन करण्यासाठी आपलं नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं, त्याप्रमाणे आधी काय करायचं, पहिला टप्पा चार्ज करून घ्यायचा की 10% डेप्रिसिएशन हे कशा पद्धतीनं होणार आहे प्रत्येक वर्षी. ओके, प्रत्येक वर्षी ते 10% डेप्रिसिएशन होणार आहे आपल्यासाठी. तर ते 10% डेप्रिसिएशन काढण्याची ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. त्याप्रमाणे त्या पद्धतीनं आधी तो फॉर्मॅट तयार करायचा, ज्यामध्ये 16-17, आता ते उत्तर तुम्ही पाहिलंच असणार आहे. 16-17, 17-18, 19-20 प्रत्येक वर्षी 10%. फर्स्ट इयर फर्निचर अमाउंट 90,000 लेस 10% डेप्रिसिएशन 9,000, रिमेनिंग बॅलन्स 81,000. सेकंड इयर depreciation will be charged on remaining balance amount. It will be 81,000. So less 10% on 81,000. It will remaining 8,100. And balancing amount 72,900. Third year 7,290. Why I am telling you first, second, third year? It is depending not on years, on stages. Okay? I am just joking because I am understanding your concentration on that problem. So you remain constant on your basic problem and calculate 10% on remaining balance. Okay, remaining balance of each year. तर आता मराठीत मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेला मुद्दामून म्हणलो की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर तसं नसतं. ह्या स्टेजीस आहेत, टप्पे आहेत. ते टप्पे विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या काळजीपूर्वक लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी त्यांचं कन्फ्युजन केलं की मी काय म्हणतो. बरोबर आहे, हिथं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं, या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं की मोहिते सर नेमकं काय सांगायला लागलेले आहेत. एकीकडे म्हणतात 16-17, 17-18, 18-19 काय चाललंय ते, बरोबर आहे. आणि दुसरीकडे काय म्हणतात की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. तर विषय तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे एक फॉर्म्युला प्रमाणे आपलं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत सांगा. तर फर्निचर अकाउंट ओपन करणार आहे, त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट ओपन करणार आहे. नाउ व्हॉट वी विल डू, डेप्रिसिएशन अकाउंट अँड फर्निचर अकाउंट. सो फॉर दॅट पर्पज you have to stay with me concentrately. Debit amount, credit amount, date particulars, journal folio number and amount. Date particulars, journal folio number and amount. हे असे आपल्याला कॉलम्स तयार करावे लागणार आहेत. या कॉलम्स मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला 16ला जे काय असेल त्याप्रमाणे करायचं आहे. यू हॅव टू रिटन डाऊन व्हॉट इज फॉर इयर 2016, व्हॉट इज फॉर इयर 2017, XYZ approximately, and for credit side also. And I am always telling you depreciation is charged at the end of year for profit and loss account. So, before starting depreciation account, we will stay in the books of Ishak and Company, Satara, furniture account. त्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी घ्यायच्या आणि त्याप्रमाणे जे आपण पूर्वी स्टार्ट केलेलं आहे, as we have done already work, it will our notes, त्या गोष्टीचा वापर करायचा. काय करायचा, you have to use
दॅट इन्फॉर्मेशन. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी तुम्ही खाली येणार त्यानंतर तुम्हाला लास्टला लक्षात येईल की आपण 16-17, 17-18, 18-19 आणि 20 याच्याप्रमाणे जे काय तयार केलेलं आहे त्याचा बॅलन्स पुढं सरकत राहील. ओके. आता when we will completing depreciation account every year, I have already told you depreciation at the end रिपीट करतो, at the end म्हणजे एव्हरी फिनान्शियल इयर जे क्लोजिंग होणार आहे त्यावेळेला चार्ज डेप्रिसिएशन विल बी ट्रान्सफर्ड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे नफा तोटा खात्याला ते जातं. तर त्याप्रमाणे फर्निचर अकाउंट बरोबर in the years 17, 18, 19. Similarly, at the end of that years, it will goes on which account? Profit and loss account. तर याप्रमाणे फर्निचर अकाउंट डेबिट 9,000, त्यानंतर दुसऱ्या वर्षाचं 8,100 ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड लास्ट वन 7,290 ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ओके. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण इथेच थांबूया कारण तुम्हाला तो निश्चित समजला असेल आणि पुढच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत आता इथनं पुढं. त्या टॉपिकचं नाव असेल कन्साइनमेंट. व्हॉट इज मीन बाय कन्साइनमेंट हे मी निश्चित तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये आधी त्याची पार्श्वभूमी इंट्रोडक्शन आय विल गिव्ह. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप आधी कन्साइनमेंट कन्सेप्ट समजावून घेऊ आणि मग भले की आता ती मार्केटमध्ये आहे किंवा आउटडेटेड झाले आपल्याला माहीत नाही असं समजायचं, कारण नॉलेज हे फार महत्त्वाचं आहे. फक्त आपण एक्झाम ओरिएंटेड बनणार नाही. ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात असू दे कायमस्वरूपी. हां, ज्यांना त्या ट्रॅकनं जायचं आहे त्यांनी त्या ट्रॅकनं जा. मी जो ट्रॅक सांगतो त्याप्रमाणे तुम्ही चला. इट डिपेंड अपॉन यू. तर त्याबद्दल आपण पुढच्या हॅशटॅग नंबर 41 मध्ये कन्साइनमेंट ही कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. चला इथंच थांबूया.